4 सदस्यीय प्रभाग रचना भाजपच्या पथ्यावर पडणारी, त्यामुळे ते गतवेळी पिंपरी चिंचवड मनपात सत्तेत आले होते. यावेळी काय होणार? आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट. गतवेळी 2017ला 4 सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक झाली आणि भाजप प्रथमच सत्तेत आली. 15 वर्षाची काँग्रेसची सत्ता गेली. त्याच प्रभाग पद्धतीने यावेळी सुद्धा ही निवडणूक होत असल्याने भाजप सत्ता राखून पुन्हा सत्तेत येणार का अशी चर्चा रंगली आहे. त्या दृष्टीने मनपात पुन्हा कमळ फुलवण्याचा त्यांचा व त्यांच्या कारभाऱ्यांचा उत्साह दुणावला गेल्याचे दिसून आले. त्यात केंद्रासह राज्यातही सत्तेत असणे ही त्यांच्या जमेची बाजू असणार आहे. दुसरीकडे या निवडणुकीच्या विजयाचा पाया असलेली प्रभाग रचना त्यांच्या पथ्यावर पडेल अशीच केली गेली असल्याची ही चर्चा आहे. 4च्या प्रभाग रचनेत गतवेळी पिंपरी चिंचवड मनपातील राष्ट्रवादीची सत्ता गेली, पण भाजप प्रथमच एकट्याच्या बळावर सत्तेत आली. 128 पैकी 77 जागा त्यांना मिळाल्या, तर 2012ला 85 नगरसेवक असलेली राष्ट्रवादी 36 वर आली. त्यामुळे यावेळी स्वबळावर सत्ता राखण्याचीच नाही तर 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा नारा भाजपने दिला होता. तो खरा ठरतो का हे येत्या 4 महिन्यात कळणार आहे. फक्त यावेळी ते एकट्याने की महायुती म्हणून लढणार याची उत्सुकता आहे. कारण गेल्या 5 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना ही दुभंगली गेली, तर बाहेर पडलेले त्यांचे गट व भाजपने मिळून राज्यात पुन्हा सत्ता आणली. परिणामी आताही ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यातून एकट्याने सत्तेत येण्याची ताकद असूनही भाजपला मनपा निवडणूक ही तिन्ही पक्ष मिळून नाईलाजाने लढावी लागणार आहे. त्यातून जर ते विजयी झाले तर राज्याप्रमाणे शहरात सुद्धा त्यांना सत्तेत एकत्र नांदावे लागणार आहे. ही निवडणूक स्वतंत्र व महायुती कशीही लढली तरी तुर्तास भाजपचे पारडे खूपच जड दिसते आहे. कारण त्यांचा गेल्या वेळेची मुख्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी दुभंगली असून ती आता त्यांच्या बरोबरच आहे. तर विखुरलेल्या शिवसेनेचीही त्यांना यावेळी साथ आहे. त्यामुळे तिघे मिळून ते 100+ ची घोषणा प्रत्यक्षात आणू शकतात. कारण शहरातील सर्व आमदार व 2 पैकी 1 खासदारही त्यांचाच आहे. गतवेळी भाजपचे शहरात 3 आमदार होते, तरीही स्वबळावर त्यांनी मनपात बहुमत मिळवले होते. आता तर त्यांचे 5 आमदार झालेत. त्यामुळे सत्ता मिळवण्याचा त्यांचा हुरूप भलताच वाढलेला आहे. त्यात महायुती म्हणून लढले तर प्रश्नच नाही. शिवाय गतवेळेचीच 4ची रचना असल्याने तीही त्यांना पुन्हा फायदेशीर ठरेल असा अंदाज आहे. दुसरीकडे त्यांना प्रबळ विरोधी पक्षच दिसत नाही. शरद पवार राष्ट्रवादी आणि उभाटा शिवसेना या दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांची ताकद फुटल्याने निम्म्यावर आली आहे. ते आघाडी म्हणून लढले तरी त्यांच्या घटलेल्या ताकदीमुळे त्यांना सत्तेत येण्या इतपत फायदा होईल याविषयी साशंकता आहे. त्यात आघाडीतील काँग्रेसची अवस्था तर शहरात अगदी तोळामासा असून गतवेळी त्यांचा एकही नगरसेवक सभागृहात नव्हता. दरम्यान सद्यस्थिती अशी असली तरी शेवटी काय होते हे मतदार राजाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. 4ची प्रभाग रचना ही पुन्हा भाजपला तथा महायुतीला यावेळी फायदेशीर ठरेल का? केंद्र व राज्यातील सत्तेचा त्यांना मनपा निवडणुकीत फायदा होईल का? याविषयी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद.